अकोल्यामध्ये लसूण विक्रेत्यांची अजब शक्कल। खऱ्या लसणासारख्या दिसणारा सिमेंटचा वापर करून बनवला लसूण। लसणाच्या पाकळ्या वेगवेगळ्या होत नसल्यामुळे प्रकार उघडकीस। विरार एसी लोकलमध्ये प्रवाशांची टीसीला बेदम मारहाण। फर्स्ट क्लासच्या तिकिटावरती 3 प्रवाशांचा एसी लोकलमधून प्रवास। टीसीनं दंडाची मागणी केल्यानं मारहाण। माफीनामा घेऊन प्रवाशांना सोडलं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा गुलाबी यात्रा असा उल्लेख। राष्ट्रवादीमध्ये 40 गाड्या वाटायला पैसे कुठून आले, दमानियांचा सवाल। अमरावती एसीबीकडून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या कुटुंबियांसंदर्भात माहिती गोळा करण्यास सुरुवात। नितीन देशमुखांच्या दोन्ही मुलामुलींच्या फीबद्दल शाळेकडून घेतली माहिती। 20 ऑगस्टच्या महाविकास आघाडीच्या सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार नाहीत। राहुल गांधींऐवजी मल्लिकार्जुन खरगे येणार। नाना पटोलेंची माहिती। बीकेसीमध्ये होणारा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार असल्याची दिली माहिती। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव। मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची छावा संघटनेची निवेदनाद्वारे सुप्रिया सुळेंकडे मागणी। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यामधील तिराळी धरणाचा डावा कालवा फुटला। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तर गावाचा पाणी पुरवठाही बंद। डाव्या कालव्याच्या कामाची चौकशी करावी, शेतकऱ्यांची मागणी। तुर्कीच्या संसदेमध्ये 30 मिनिटं हाणामारी। विरोधी पक्षाचे 3 नेते जखमी। एर्दोगान यांच्या पक्षाला दहशतवादी संघटना म्हटल्यानं गदारोळ। व्हिडिओ व्हायरल। आता एक महत्त्वाची बातमी। पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। हडपसर भागामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी झालेलं आहे। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे। हडपसर भागामध्ये या पावसामुळे किती पाणी साचलेलं आहे हे दाखवणारी दृश्य आपण यावेळेला पाहतोय। पुण्यातील हडपसर भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर ही परिस्थिती उद्भवली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।